आज आपण लैंगिकतेच्या अशा एका पैलूवर बोलणार आहोत ज्याबद्दल खूप चर्चा आहे, पण त्याहूनही जास्त आहेत गैरसमज. तो विषय म्हणजे स्त्रीस्खलन. ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे की निव्वळ एक कल्पना? चला, या श्रोत्याच्या मदतीने यामागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊया. हा एक असा प्रश्न आहे जो सर्रास विचारला जातो आणि अनेकांच्या मनातही येतो की परमोच्च आनंदाच्या क्षणी बाहेर पडणारा द्रव म्हणजे फक्त लघवी आहे का? अनेक जण असंच मानतात. पण विज्ञान यावर काय म्हणतंय ते आज आपण पाहणार आहोत. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण आधार घेणार आहोत फिमेल इजॅक्युलेशन मास्टरी या पुस्तकात दिलेल्या माहितीचा. हे पुस्तक या घटनेमागे दडलेलं विज्ञान आणि इतिहासाचा सखोल शोध घेतं. आता अनेकांना वाटेल की हा काहीतरी नवीन म्हणजे अगदी आधुनिक काळात चर्चेत आलेला विषय आहे. पण गंमत म्हणजे तसं अजिबात नाहीये. स्त्रीस्खलनाचं हे रहस्य खरं तर शतकानुशतके मानवी संस्कृतीचा एक भाग राहिला आहे. आणि याच विषयाबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे हा द्रव म्हणजे लघवीच आहे. या स्रोतानुसार याच एका गैरसमजामुळे अनेक स्त्रियांसाठी एक मोठी मानसिक अडचण तयार होते. लघवी बाहेर पडेल या भीतीने अनेक जण स्वतःला पूर्णपणे मोकळं सोडू शकत नाहीत आणि त्यामुळे त्या खऱ्या लैंगिक आनंदापासून वंचित राहतात. अच्छा, मग प्रश्न येतो की हे किती कॉमन आहे? तर आकडेवारी काय सांगते बघा. या स्रोतानुसार वैज्ञानिक अंदाजानुसार 10 ते 40% स्त्रियांना स्खलनाचा अनुभव येतो. काहींना कमी तर काहींना जास्त प्रमाणात. याचाच अर्थ हा अनुभव दुर्मिळ नाही, तो सामान्य आहे, पण त्यावर मोकळेपणाने बोललं जात नाही. जसं मी मगाशी म्हटलं, हा विषय अजिबात नवीन नाहीये. चला जरा इतिहासात डोकावून पाहूया. इतिहासाची पानं उलटल्यावर एक वेगळंच आणि खूप रंजक चित्र आपल्यासमोर उभं राहतं. जरा या टाईमलाईनकडे बघा. म्हणजे अरिस्टॉटलच्या काळापासून ते अगदी आजच्या आधुनिक युगापर्यंत या शारीरिक प्रक्रियेचं निरीक्षण केलं गेलं आहे आणि त्यावर लिखाणही झालंय. याचा अर्थ स्पष्ट आहे, ही काही काल परवा चर्चेत आलेली गोष्ट नाहीये. आणि हे बघा, 1672 मध्ये म्हणजे आजपासून जवळपास 350 वर्षांपूर्वी डी ग्रॅफ यांनी किती स्पष्ट वर्णन केलंय. त्यांनी केवळ द्रव बाहेर पडण्याबद्दलच नाही, तर त्यातून मिळणाऱ्या आनंदाची तुलना थेट पुरुषांच्या स्खलनाशी केली. यावरून या विषयाचं ऐतिहासिक महत्त्व आपल्या लक्षात येतं. पण एवढा मोठा इतिहास असूनही खरी शोकांतिका ही आहे की अनेक आधुनिक तज्ज्ञांनी ह्याचं अस्तित्वच नाकारलं. आणि हे किती गंभीर आहे बघा. या स्रोतानुसार या वैद्यकीय अज्ञानामुळे अनेक स्त्रियांच्या ह्या सामान्य शारीरिक प्रक्रियेला एक आजार समजण्यात आलं आणि त्यांना अनावश्यक शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागलं. ओके, तर इतिहास तर आपण पाहिला, पण आता येऊया विज्ञानाकडे. म्हणजे हा द्रव नक्की आहे तरी काय आणि तो शरीराच्या नक्की कोणत्या भागातून येतो? सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. 2 गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. एक म्हणजे लैंगिक उत्तेजनेच्या सुरुवातीला येणारं वंगण. हे बार्थोलिन ग्रंथींमधून येतं आणि त्याचा उद्देश घर्षण कमी करणं असतो. आणि दुसरं म्हणजे परमोच्च क्षणिक होणारं स्खलन. हा द्रव मूत्रमार्गातून बाहेर येतो आणि तो वंगण नसतो. या दोन्हीही पूर्णपणे वेगळ्या प्रक्रिया आहेत. तर मग हा द्रव येतो कुठून? याचं उत्तर आहे स्त्री प्रोस्टेट किंवा पॅरायुरेथ्रल स्पंज. आता हे नाव थोडं किचकट वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर ही स्त्री मूत्रमार्गाभोवती असलेल्या ग्रंथी आणि नलिकांची एक प्रणाली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा विकास पुरुषांच्या प्रोस्टेटप्रमाणेच एकाच प्रकारच्या ऊतकांमधून होतो. याचाच अर्थ स्त्रियांमध्येही स्खलनासाठी एक विशिष्ट शारीरिक रचना असते. आणि आता विज्ञानाचा सगळ्यात मोठा पुरावा की हा द्रव लघवी का नाहीये, तर या द्रवाच्या रासायनिक रचनेतून हे स्पष्ट होतं. यामध्ये प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजन म्हणजे PSA आढळतं, जे पुरुषांच्या प्रोस्टेट द्रवातही असतं. शिवाय यात ग्लुकोजचं प्रमाण लघवीपेक्षा जास्त असतं, तर युरियाचं प्रमाण खूपच कमी असतं. त्यामुळे हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होतं की हा एक वेगळा शारीरिक स्राव आहे, लघवी नाही. तर विज्ञान तर आपण पाहिलं, पण शरीरशास्त्रापलीकडे जाऊन आपला समाज, आपली संस्कृती याकडे कसं पाहते हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपले अनुभव या सामाजिक दृष्टिकोनावर खूप अवलंबून असतात. आता हे एक उदाहरण बघा. युगांडातील बटोरो जमातीत ज्या स्त्रियांना स्खलनाचा अनुभव येतो त्यांना अधिक आकर्षक जोडीदार मानलं जातं. किती वेगळा दृष्टिकोन आहे नाही का? म्हणजे एकच शारीरिक क्रियेकडे पाहण्याचे 2 पूर्णपणे भिन्न मार्ग. एका ठिकाणी लाज तर दुसऱ्या ठिकाणी अभिमान. बटोरो जमातीच्या अगदी उलट आपल्या समाजात याबद्दल अनेक मानसिक अडथळे दिसतात, जसं की नियंत्रण गमावण्याची भीती, शारीरिक स्त्रावांबद्दलची लाज किंवा हे काहीतरी घाणेरडं आहे असे चुकीचे सांस्कृतिक विचार. या सगळ्यामुळे अनेक जण हा नैसर्गिक अनुभव घेण्यापासून स्वतःला रोखतात.
आणि या सगळ्या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या स्रोतानुसार हे सगळं सांगण्याचा उद्देश कुठलाही दबाव निर्माण करणं नाहीये. ही केवळ एक वैयक्तिक निवड आहे. लैंगिक आनंद मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत आणि त्यापैकी हा फक्त एक आहे. प्रत्येकाने स्वतःसाठी काय योग्य आहे हे ठरवणं महत्त्वाचं आहे. चला तर मग या सगळ्या माहितीचा सार काय आहे? काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. थोडक्यात सांगायचं तर स्त्रीस्खलन ही एक नैसर्गिक आणि खरी शारीरिक प्रक्रिया आहे, जी लघवीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या अनुभवावर आपल्या संस्कृतीचा आणि मानसिकतेचा मोठा प्रभाव असतो. पण या स्रोतानुसार याबद्दलचं योग्य ज्ञान आणि स्वीकृती हेच याबद्दलचे अडथळे दूर करण्याचा महत्त्वाचा मार्ग आहेत. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, की आपले सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वास आपल्या नैसर्गिक शारीरिक अनुभवांना कसा आकार देतात? ते आपल्याला मर्यादित करतात की अधिक मोकळं आणि समृद्ध बनवतात? यावर नक्कीच विचार करायला हवा.